नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी चंद्रकांत लांडे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या क्रिएटिव्ह मराठी या चॅनलवरती। तर पहा, विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची आजची क्वेश्चन पेपर असणार आहे SYBA इंग्लिश क्वेश्चन पेपर असणार आहे सेमिस्टर 2 ची। तर पहा, बहुतेक विद्यार्थ्यांची कमेंट होती की सर तुम्ही क्वेश्चन पेपर टाकत चला, पेपर जवळ आलेले आहेत, तुम्ही स्टडी मटेरियल टाकत नाही। तर मला माफ करा, मी बरेच दिवस व्हिडिओ टाकले नव्हते, म्हणजे स्टडी मटेरियलशी रिलेटेड व्हिडिओ टाकले नव्हते। त्याच्या व्यतिरिक्त भरपूर व्हिडिओ टाकले, परंतु स्टडी मटेरियलशी रिलेटेड काहीच व्हिडिओ टाकले नाही। तर आजपासून आपल्या स्टडी मटेरियल व्हिडिओ डेली तुम्हाला भेटणार आहे, त्यामुळे कोणती चिंता करायची नाहीये। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर पहा, क्रिएटिव्ह मराठी एक महत्त्वाचं चॅनल आहे। यावरती तुम्हाला अत्यंत महत्त्वाचे व्हिडिओ पाहायला मिळतात, स्टडी मटेरियल असते आणि तुम्हाला गॅरंटेड क्वेश्चन पेपर पाहायला मिळतात। तर नक्कीच चॅनलवरती जर नवीन असाल तर क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बाजू बेल आयकॉन देखील प्रेस करून टाका, कारण आपल्या इथून पुढे स्टडी मटेरियल मिळणार आहे महत्त्वाचे। तर आजचा जो व्हिडिओ आहे तो SYBA इंग्लिश क्वेश्चन पेपर सेमिस्टर 2 याचा आपण आढावा घेणार आहोत। मग या क्वेश्चन पेपर मध्ये जे काही महत्त्वाचे कंटेंट असतात, जे काही महत्त्वाचे क्वेश्चन पेपर मध्ये मार्क दिले जातात, कोणता मार्क किती मार्क, म्हणजे कोणती क्वेश्चन पेपर मधला जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन किती मार्कासाठी डिवाइड केलेला आहे, कुठे आपल्याला मार्क चांगले मिळतील, कुठे मार्क आपल्याला घेता येतील, कशा पद्धतीने सविस्तर आपण माहिती पाहणार आहोत। तत्पूर्वी इंट्रो पहा आणि व्हिडिओला सुरू करूया। तर चला इंट्रो पाहूयात। नमस्कार, इंट्रो पाहिला आपण आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण IMP प्रश्न पाहणार आहोत। IMP प्रश्नामध्ये जे काही महत्त्वाचे प्रश्न असतील, मग त्यामध्ये तुम्हाला भरपूर IMP प्रश्न मिळतील। त्या IMPचा तंतोतंत अभ्यास करायचा आहे, जेणेकरून तुम्हाला चांगले मार्क पाहायला मिळतील। तुमच्या अभ्यासाशी रिलेटेड 70 मार्काचा हा पॅटर्न असणार आहे, तुम्हाला संपूर्ण प्रश्नपत्रिका समजून सांगणार आहे। तर चला आजच्या व्हिडिओला सुरू करूयात। आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती तुम्हाला समजून सांगतो, तर चला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, आपण स्क्रीनवरती आलेलो आहे। सर्वात प्रथम आपल्याला सेट नंबर टाकून घ्यायचा आहे। टोटल नंबर ऑफ पेजेस असणार आहे आपल्याला 4। ही जी क्वेश्चन पेपर आहे SYBA कंपल्सरी इंग्लिशची क्वेश्चन पेपर आहे मित्रांनो, आपण पाहू शकता। त्याचप्रमाणे आपल्याला टाईम आहे 2.5 तासाचा आणि 2.5 तासासाठी आपल्याला एकूण मार्क्स आहेत 70 मार्क। आपण पाहू शकता 2019 CBSE पॅटर्ननुसार सेमिस्टर आपण पाहूयात। त्यानंतर सेकंड सेमिस्टरची क्वेश्चन पेपर आहे, काही इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत ते देखील आपण रीड करूयात, वाचूयात। ऑल द क्वेश्चन आर कंपल्सरी। त्यानंतर फिगर टू द राईट इंडिकेट फुल मार्क्स, म्हणजे तुम्हाला उजव्या साईडला जे मार्क दिले आहेत ते तुमचे गुण दर्शवितात। तर पहा, पहिला क्वेश्चन असणार आहे महत्त्वाचा आहे। पहिला क्वेश्चन 6 मार्कासाठी आहे। क्वेश्चन नंबर 1 आहे ए, आन्सर एनी 6 ऑफ द फॉलोइंग इन द 1 or 2 सेंटेन्स। 1 किंवा 2 वाक्यामध्ये आपल्याला उत्तर लिहायचं आहे, कोणतेही 6 लिहायचे आहेत। तर इथं आपल्याला खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत जे की असणार आहेत धड्यांवरती। तर पहा, व्हॉट इज रेफर्ड टू ॲज मदर ऑफ रिलिजियस बाय स्वामी विवेकानंद। हे जो तुमचा धडा आहे या धड्यावरती MCQ म्हणजेच तुम्हाला 1 ते 2 वाक्यामध्ये उत्तरं लिहायला येणार आहेत। खूप महत्त्वाचं आहे हे धड्यांवरती किंवा कवितांवरती अभ्यास करायला विसरू नका। दुसरा आहे व्हॉट इज द मेसेज कन्वेड बाय द पार्लिमेंट ऑफ रिलिजियस। C महत्त्वाचा प्रश्न आहे, हू डज विवेकानंद कॉल ॲज अ मिरॅकलफुल फादर। त्यानंतर D देखील महत्त्वाचा आहे। त्यानंतर हू इज द ऑथर ऑफ द स्टोरी। आता इथे इक्वेशन आहे। त्याचबरोबर व्हॉट डज आय वॅन थिंक ऑफ हिज रिलेटिव्ह द लिटरेरी तिकीट। इथे तुम्हाला एक महत्त्वाचं आहे, तुमचे जेवढे काही धडे असतील, एसे असतील किंवा पोएट्री असतील, त्या पोएट्रीचे ऑथर किंवा ऑथरनंतर त्यांचे काय पोएट्स असतील हे तुम्हाला पाठ करून ठेवायचे आहे। तर तुम्हाला बहुतेक गुण मिळतात, त्यामुळे नक्की हा अभ्यास करायला विसरू नका। इथे तुम्हाला प्रत्येक पोएट्स असतात ते विचारले जातात, किंवा एसेचे जे ऑथर असतात ते विचारले जातात, त्यामुळे इथे नक्की याचा देखील थोडाफार अभ्यास करा। वाय डिड मिस्टर फॅम्प्टन नटेल रश आउट वाईडली इन द स्टोरी द ओपन विंडो। ओपन विंडोमधली ही एक
कथा आहे त्याच्यामधलं सांगितलं फ्रॅम्प्टन नटेल जो आहे तो का पळाला याच्याबद्दल थोडक्यात माहिती लिहायचं आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर मधला बी आहे आन्सर आणि 2 ऑफ द फॉलोइंग कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तर लिहायचं आहेत. 7 मार्काला एक असणार आहे, म्हणजेच एकूणच तुम्हाला 14 मार्कासाठी ही क्वेश्चन पेपर असणार आहे. याच्यामध्ये पाहू शकता एक क्वेश्चन आहे, हाऊ डज स्वामी विवेकानंद एक्सप्लेन द रिलिजियस टॉलरन्स ऑफ इंडियन इन शिकागो स्पीच. तर पहा याच्यामध्ये स्वामी विवेकानंदमध्ये जो तुमचा एस्से आहे त्यावरती भरपूर क्वेश्चन विचारले आहेत, त्याच्यावरती भर देण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर लॉटरी तिकीटवरती देखील आपण एक व्हिडिओ बनवला आहे, जुना आहे, तो देखील पाहायला विसरू नका. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देईल, त्याचं देखील महत्त्वाचं आहे. आणि द ओपन विंडो याच्यामध्ये तुम्हाला सिम्पल जर सांगायचं झालं तर क्वेश्चन बी मधला जो एक क्वेश्चन आहे आणि सी क्वेश्चन आहे हे आहेत आपले IMP प्रश्न. हे IMP प्रश्न असणार आहेत, यावर लक्ष द्या, भर द्या आणि याच्यावरती चांगला अभ्यास करा. त्यानंतर क्वेश्चन नंबर 2 पाहूयात. क्वेश्चन नंबर 2 मधला ए जो आहे आन्सर आणि सी इथे देखील कोणते देखील 6 लिहायचं आहेत आणि 1 ते 2 वाक्यामध्ये उत्तर लिहायचं आहे. इथे 6 मार्काला 6 म्हणजे 1 मार्काला 1 प्रश्न असणार आहे. याच्यामध्ये देखील महत्त्वाचे असणारे शॉर्ट क्वेश्चन असणार आहेत, आपण रीड करून पाहू शकता. खूप महत्त्वाचं आहे. काहींचं फिगर ऑफ स्पीच विचारलं आहे, काहींचं काय म्हणतात त्याला ऑन अनदर सॉरो विच बर्ड इज मेन्शन, याच्यामध्ये कोणता बर्ड मेन्शन केला आहे त्या लिहायचं आहे. म्हणजे खूप महत्त्वाचे आणि खूप सोपे प्रश्न विचारलेले आहेत, आपण पाहू शकता. या क्वेश्चन पेपरचे तुम्हाला लिंक पाहिजे असेल किंवा स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. लिंक पाहिजे असेल तर कॉमेंटमध्ये सांगा, लाईक करा, शेअर करा. त्यानंतर यातीलच बी क्वेश्चन आहे आन्सर आणि 2 ऑफ द फॉलोइंग कोणते 2 लिहायचे आहेत. इथे देखील तुम्हाला 7 मार्कासाठी एक आहे, 14 मार्कासाठी 2. इथे पाहूयात लुसिया मे अल्कॉट डिस्क्राइब द रॉक अँड द बबल. त्यानंतर एक क्वेश्चन आहे ऑन अनदर सॉरो, म्हणजे याच्यामधील बी मधला जो आहे ए आणि बी हा क्वेश्चन महत्त्वाचा आहे, सिंपल आहे, IMP आहे, याच्यावरती तुम्ही स्टडी करा. तर चला प्रश्न क्रमांक 3 आहे. 3मधील ए आहे, त्यासाठी एमध्ये NE4 सांगितलं 1 मार्काला 1 प्रश्न असणार आहे. याच्यामध्ये जो आहे तो क्वेश्चन टॅग असणार आहे. क्वेश्चन टॅगमध्ये अत्यंत महत्त्वाची माहिती असणार आहे. तुम्हाला पुढचा व्हिडिओ पाहिजे असेल क्वेश्चन टॅगवरती नक्की मिळून जाईल. तुम्ही कॉमेंट करा, सांगा आम्हाला क्वेश्चन टॅग माहीत नाही, कशाप्रकारे क्वेश्चन टॅगचे आन्सर आहेत ते सोडवायचे आहेत, नक्की सांगा. यावरती देखील तुम्ही रीड करू शकता. क्वेश्चन टॅगचे क्वेश्चन आहेत, अतिशय इम्पॉर्टंट महत्त्वाचे आहेत. त्यानंतर NE3 सोडवायचे आहेत. क्वेश्चन बी मधला आहे, 1 मार्कासाठी 1 असणार आहे. याच्यामध्ये आयडेंटिफाय द टाईप्स ऑफ सेंटेन्सचे टाईप शोधायचे आहेत, कोणत्या टाईपचं सेंटेन्स आहे. त्यानंतर सी याच्यामधील चेंज द डिग्री विदाऊट चेंजिंग द मिनिंग, याच्यामध्ये कोणताही मिनिंग चेंज झाला नाही पाहिजे आणि तुम्हाला याच्यामध्ये डिग्री शोधायची आहे, प्रत्येकी 1 मार्क असणार आहे. हा देखील महत्त्वाचा प्रश्न आहे. त्यानंतर स्पेसिफाय वेदर द अंडरलाईन कॉलोकेशन इज राईट ऑर रॉंग. NE4 इथे देखील कोणतेही 4 सोडवायचे आहेत. त्यानंतर त्यातीलच बी आहे फिल इन द ब्लँक्स विथ द करेक्ट फ्रेझल वर्ब्स, याच्यामध्ये कोणते तुम्हाला फ्रेझल वर्ब बरोबर वाटतात त्याच्यावरती आहे. 3 मार्कासाठी 3 क्वेश्चन असणार आहेत. तर चला पुढे. त्यानंतर कंप्लीट द सेंटेन्स विथ अन ॲप्रोप्रिएट वर्ड, चूज फ्रॉम दोज इन ब्रॅकेट्स. इथे देखील NE3 सोडवायचे आहेत, खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे ग्रामरवरती खूप त्यांनी भर देण्याचा प्रयत्न केलेला आहे. पहा क्वेश्चन नंबर 5 आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन इन ब्रीफ NE2. 5 मार्काला 1 प्रश्न असणार आहे. शेवटचा 3रा आणि 2रा हे क्वेश्चन अतिशय महत्त्वाचे असणार आहेत. 7 मार्काचे देखील IMP दिलेले आहेत, 5 मार्क्स देखील IMP देतोय. तर पहा प्रॉब्लेम सॉल्विंग स्किल आर इम्पॉर्टंट फॉर प्रोफेशनल सक्सेस कॉमेंट, याच्यामध्ये देखील खूप महत्त्वाचा आहे, अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे आणि सिंपल देखील आहे. हा IMP असणार आहे आपला. 2रा एक्सप्लेन द युजफुल टिप्स ऑफ टाईम मॅनेजमेंट. पहा डेली रुटीनमध्ये टाईम किती महत्त्वाचं असतं. टाईम मॅनेजमेंट तुम्ही स्वतः कशा करता, सकाळी किती वाजता उठता, तुमचा टाईम काय आहे उठण्याचा, तुम्ही डेलीचा टाईम मॅनेज तुमचा काय ठरलेला असतो, म्हणजे कोणत्या टाईममध्ये कोणती गोष्ट झालेली पाहिजे. इथं टाईम मॅनेजमेंटबद्दल माहिती लिहायची आहे. हा क्वेश्चन दरवेळेला विचारला जातो, त्याच्यामुळे टाईम मॅनेजवरती अभ्यास करा. क्वेश्चन ए आणि बी खूप महत्त्वाचा आहे, IMP क्वेश्चन आहे, लिहून ठेवा.
पहा, खूप महत्त्वाचा आहे व्हिडिओ. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आन्सर पाहिजे असेल कॉमेंट करा. 30 ते 40 लाईक करा, 30 ते 40 कॉमेंट करा, शेअर करा. तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम.